तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। निपाणीत मुमुक्षू कुशलकुमार गुंदेशा परिवाराकडून गरजू विद्यार्थ्यांना ब्लँकेट व स्कूल बॅग वाटप। निपाणी येथील कुशलकुमार गुंदेशा या 24 वर्ष वयाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग शिकलेल्या युवकाने जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्याला अहमदाबाद येथे 28 जानेवारी रोजी दीक्षा दिली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर निपाणी जवळ असलेल्या समाधी मठ येथे मठामध्ये शिकत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मुमुक्षू कुशलकुमार गुंदेशा परिवाराकडून ब्लँकेट व स्कूल बॅगचं वितरण करण्यात आलं। यावर्षी मुमुक्षू कुमार गुंदेशा परिवाराकडून गरजू विद्यार्थ्यांना धान्य, ब्लँकेट वाटप करण्यात आला होता। रक्तदानासारखा पवित्र व अत्यावश्यक उपक्रमात राबवणाऱ्या गुंदेशा परिवाराकडून शिक्षण क्षेत्रातील गरजूंना मदतीचा हात देण्यात येत आहे। होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आगामी काळातही मदत करण्यात येईल। गरजू विद्यार्थ्यांना त्यांना उपयोगी पडेल अशा साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक व उद्योजक राजू गुंदेशा यांनी दिली। यावेळी दीक्षा आरती कुशलकुमार गुंदेशा, परमपूज्य प्राणलिंग स्वामी, सुरेश गुंदेशा, राजू गुंदेशा, अमर उत्तुरे, राहुल मेहता, प्रवीण तारळे आदी उपस्थित होते। सागर श्रीखंडे यांनी आभार मानले। सगळ्यांना नमस्कार। आज आम्ही समाधी मठ इथे स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात आणि समाधी मंदिराच्या दिव्य सानिध्यात ही जी आज या समाधी मठामध्ये जी ही मुलं आहेत, ही मुलं इथं कायमस्वरूपी शिक्षण घेण्यासाठी इथं राहण्यात आहेत। यांनी एकदम गरीब घराण्यातले आहेत आणि त्यामुळं आम्ही इथं आमच्या कुलदीपक कुशलकुमार गुंदेशा, आमच्या बंधू सुरेश गुंदेशा यांचे द्वितीय चिरंजीव याच्या दीक्षेनिमित्त आमच्या धार्मिक विधीप्रमाणे आम्ही हे साहित्य भेट देत आहे। ह्या मुलांना त्यांच्या कामाला यावं असं साहित्य, हे बॅगा आणल्यात, हे थंडीच्या दिवसात हे ब्लँकेट आणल्यात, हे सगळं आम्ही त्यांना वाटप करून आमचे हे धार्मिक विधी आहे ह्यांच्या दीक्षेनिमित्त, तर आम्हाला हे करणं हे आमचं कर्तव्य आहे। हे करत असताना आम्ही ह्या गरजू लोकांना आम्ही हे सगळ्या गोष्टी करत असतोय। तरी आम्ही स्वामीजींच्या आशीर्वादानं आणि आमच्या या दीक्षार्थी कुशलकुमार गुंदेशाला ह्यांनी सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। छान आम्हाला सेवा करायचा लाभ भेटतोय। आमचे भगवानच्या प्रमाणे त्यांनी जेव्हा दीक्षा संन्यास घेतलेले तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे जे जे चांगलं होतं ते विश्वभरात देत गेले आणि असं म्हणणं आहे की देण्यात जे आनंद आहे ते कुठंच नाही आहे। जे आपण घेण्याचा आनंद मानतो ते घेण्यात नसून देण्यात आहे। म्हणून त्यांनी देत स्वतःच्या आत्माच्या आनंदात लीन व्हायच्यासाठी भौतिक सगळे सुखसुविधा सोडत बाकी सगळे ज्यांच्याकडे जे जे सामग्री आहेत ते लोकांना देत त्यांचं जीवन चांगलं जात त्यांनी स्वतःचं आत्माचा आनंद घेत जातात पुढं आणि सगळ्यांचा आशीर्वाद भेटल्यानंतर आमचे भगवान ज्या मार्गावर जातात त्या मार्गावर बाकीचे लोक पण हळूहळू करून त्या परंपरेला चालत जाऊन त्यांनी पण वस्तूंना एक दिवस त्याग करून स्वतःच्या आत्माचा मनाचा आनंद अनुभव करत त्यांनी पण सद्गतीच्या परंपरेत मोक्षाला पोचतात। ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಸುಶೀಲ್ ಕುಮಾರ್ ಅವರ ತಂದೆಯವರಾಗಲಿ ಅವ್ರ ತಾಯಿ ತಾತ್ಯಾವಳಾಗಲಿ ನಮ್ಮ ಮಠಕ್ಕೆ ಬಂದ ಬಡು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದ್ದಂಥ ಬ್ಯಾಗ್ ಆಗಲಿ ರಗ್ ಆಗಲಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಭಾಳಷ್ಟು ಸಂತೋಷ। ನಮಗೆ ಸಂತೋಷ ಅನ್ನೋದೇನೆಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಊರಾನ ಒಂದು ಮನುಷ್ಯ ಸನ್ಯಾಸಿ ಆತನಂತ ಅನ್ನೋದು ಭಾಳಷ್ಟು ನಮಗೆ ಸಂತೋಷ। ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರ ಒಂದು ಕೋಟಿಗೆ ಒಂದು ಮನುಷ್ಯ ಅಂತ ಸಿಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತಾದ್ರೂ ನಮಗೊಂದು ಅಭಿಮಾನದಿಂದ ಹೇಳಕ್ಕೆ ನಮಗೂ ಭಾಳಷ್ಟು ಆನಂದ ಅನಿಸುತ್ತೆ। ಈಗ ಸನ್ಯಾಸಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಅವ್ರು ಹೋಗೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಏನಕ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಒಂದು 50 ಲಕ್ಷ ತನಕ ದಾನವನ್ನು ಕೊಡಬೇಕಂತ ಅವ್ರು ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಭಾಳ ಸಂತೋಷ। ಯಾವ ಬಡವರು ಇರ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಇದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ
ಭಾಳಷ್ಟು ಕೆಲಸಗಳು ಆಗೋದವು ಸಮಾಜದಾಗ. ಆ ಕೆಲಸ ಎಲ್ಲವೂ ದೇವರು ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡಲಿ, ಅವ್ರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಕೊಡುವಂಥ ಶಕ್ತಿ ಬೆಳೀಲಿ. ಬರೇ ಆಶೀರ್ವಾದ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲವೂ ದೇವ್ರು ಕೊಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಎಲ್ಲವೂ ದೇವ್ರು ತೋರ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರಿಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮಠದ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ತಮ್ಮೆಲ್ಲರ वतीಯಿಂದ धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.